रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आपण उपवासासाठी लागणारे बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याचे पापड करण्यासाठी सर्वात आधी मी 1 किलो बटाटे घेतले आणि हे बटाटे कुकरमध्ये वाफवून घेतले। तर हे बटाटे वाफवत असताना पाण्याचा वापर आपल्याला खूप कमी करायचा आहे। आता हे वाफवलेले बटाटे आपल्याला किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे आहे। आता आपल्याला उपवासासाठी वापरले जाणारे नायलॉन पोहे घ्यायचे आहे आणि या पोह्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे। तर आपल्याला अर्धी वाटी एवढं पीठ लागेल। हे पीठ आपण या उकडलेल्या बटाट्याच्या किसावरती घालणार आहोत। अर्धी वाटीच पीठ घालायचं आहे आपल्याला, जास्त नाही घालायचं आहे। त्यानंतर आपल्याला पावभर लागणार आहे साबुदाण्याचं पीठ। तर हे साबुदाण्याचं पीठ आपण बाहेरून विकत आणू शकतो किंवा घरी सुद्धा मिक्सरवरती काढू शकतो। त्यानंतर येथे मी 1 चम्मच मिरेपूड घातली आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 7 ते 8 हिरव्या मिरच्यांची पेस्ट आणि सर्वात शेवटी यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत आणि याचा एक गोळा बनवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपण पीठ छान असं मळून घेत आहोत। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे। इथे तुम्ही साबुदाण्याचं पीठ कमी जास्त करू शकता, तुम्हाला वाटल्यास तुम्ही आणखी ॲड करू शकता। फायनली आपला इथे एक गोळा तयार झालेला आहे। आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत आणि छान असे पापड लाटून घेणार आहोत। यामध्ये आपण काळी मिरी पूड वापरली आहे, त्यामुळे आपल्या पापडाला टेस्ट खूप छान येईल। चला आता आपण पापड बनवायला घेऊया। माझ्याकडे इथे पापड बनवायची मशीन आहे। या मशीनवरती मी एक प्लास्टिकचा कागद टाकून घेतला। त्यावरती आपला गोळा ठेवायचा आणि मशीनला प्रेस करायचं। आपला पापड तयार आहे। आता हा तयार पापड आपण खाली काढून घेणार आहोत। आपण काही करायला बसलो आणि मुलं मधामधात करणार नाही असं कधी होईल का? तर हे पापड मी आईकडे बनवले, त्यामुळे हा माझा भाचा आहे। याला पण पापड बनवायचे होते, त्यामुळे आपण मध्ये मध्ये करत होता। तर येथे मी अशा प्रकारे सर्व पापड तयार करून घेतले आणि 2 दिवस मस्त उन्हामध्ये वाळून घेतले। आता हे पापड वाळल्यानंतर आपण तळून बघणार आहोत। तर हे पापड तळत असताना आपल्याला तेल जास्त कडक असं गरम नाही करायचं आहे, त्यामुळे आपले पापड लाल होऊ शकतात। तेल आपल्याला मीडियम गरमच लागेल यासाठी। तर तुम्ही इथे बघू शकता आपले पापड छान असे तळून झालेले आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।